देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आज योजनेचा पुढील 21 हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्याची शक्यता आहे। या हप्त्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2000 रुपये थेट दिले जाणार आहेत। शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालवली जाते। या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा केले जातात, जे 2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात। आज येणारा हा हप्ता शेतकऱ्यांसाठी दिवाळी किंवा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा देणारा ठरणार आहे। आज कोणाला मिळणार पैसे? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीएम किसान ही पूर्णपणे केंद्राची योजना आहे। याचा उद्देश देशातील अल्पभूधारक आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे। 2000 रुपयांचा हप्ता आज मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील 3 प्रमुख अटी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे। ई-केवायसी पूर्ण असणे। शेतकऱ्याचे ई-केवायसी पूर्ण झालेले असावे। ज्यांचे ई-केवायसी बाकी आहे त्यांचे पैसे अडकू शकतात। आधार बँक लिंकिंग। शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आधार सीडिंग आणि पेमेंट मोड आधार असावा। जमिनीचे रेकॉर्ड व्हेरिफिकेशन। जमिनीच्या नोंदींचे लँड रेकॉर्ड सरकारकडून झालेले सत्यापन व्हेरिफिकेशन यशस्वी झालेले असावे। तुमच्या लाभार्थी स्थितीमध्ये या 3ही ठिकाणी येस होय असणे गरजेचे आहे। जर यापैकी कोणतीही अट नो नाही असेल तर तुमचा हप्ता अडकण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला पैसे मिळणार की नाही असं करा चेक। तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात की नाही किंवा तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे की नाही हे तपासणे आता खूप सोपे झाले आहे। तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर लाभार्थी स्थिती बेनिफिशरी स्टेटस तपासू शकता। तपासण्याची सोपी प्रक्रिया। अधिकृत वेबसाईट। सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in ची लिंक जा। लाभार्थी स्थिती निवडा। होमपेजवर उजव्या बाजूला असलेल्या फार्मर्स कॉर्नर शेतकरी कोपरामध्ये जा। बेनिफिशरी स्टेटस लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा। माहिती भरा। तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरण्याचा पर्याय दिसेल। योग्य पर्याय निवडून माहिती भरा। कॅप्चा कोड। समोर दिसणारा कॅप्चा कोड काळजीपूर्वक भरा आणि गेट डेटा मिळवा या बटणावर क्लिक करा। स्थिती तपासा। तुमच्या खात्याची सविस्तर माहिती, मागील हप्ते कधी मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या हप्त्याची स्थिती स्टेटस तुम्हाला दिसेल। स्टेटसमध्ये पहा एफटीओ प्रोसेस्ड। जर तुमच्या स्टेटसमध्ये एफटीओ इज जनरेटेड अँड पेमेंट कन्फर्मेशन इज पेंडिंग असे दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या पेमेंटची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच पैसे जमा होतील। जर तुमचा हप्ता जमा झाला नसेल तर त्वरित तुमचे ई-केवायसी, आधार बँक लिंकिंग आणि जमिनीच्या नोंदीच्या त्रुटी तपासा आणि त्या दुरुस्त करा। यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा सामान्य सेवा केंद्रात सीएससी जाऊन आवश्यक सुधारणा करू शकता। शेतकऱ्यांसाठी हा 2000 रुपयांचा हप्ता खरीपाच्या पेरणीसाठी किंवा रब्बीच्या तयारीसाठी तसेच खते, बियाणे आणि दैनंदिन गरजांसाठी मोठा आर्थिक आधार देतो। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे त्यांना मोठी मदत मिळणार आहे। या योजनेचा उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणे हाच आहे। त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला स्टेटस त्वरित तपासावा आणि येणाऱ्या हप्त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद।